माझं गाव, माझी जन्मभूमी आणि या भूमीतून जात असताना या भूमीतून मिळाली मला एक शिदोरी. ही शिदोरी घेऊन संघर्षाला कसं सामोरं जायचं, संघर्षातून कशी वाट काढायची, आज जो या सोहाळे ग्रामपंचायतच्या वतीनं किंवा सोहाळे ग्राम नागरिकांच्या वतीनं, सोहाळे ग्रामस्थांच्या वतीनं आज जो माझा इथं सत्कार केलेला आहे, हा मला मिळालेला जो पुरस्कार आहे तो सोहाळे पूर्ण नागरिकाला मी अर्पण करतो. हा पुरस्कार मिळवत असताना मला काय कुणी सजेस्ट केलं नाही की बाबा हा पुरस्कार यांना द्यावा. हा पुरस्कार केलेल्या कामाची पोचपावती म्हणून हा देण्यात आलेला पुरस्कार आहे. आणि असा एक पुरस्कार नाही, असे 2 राज्याचे पुरस्कार मला मिळालेले आहेत. तर हा पुरस्कार मिळवण्यासाठी एकंदरीत माझी परिस्थिती सर्वांना माहितीच आहे, सर्व सोहाळ्याचे ग्रामस्थच आहेत. कोणत्या परिस्थितीमधून आपण शिकलेलो आहोत आणि त्या परिस्थितीचं भान मला नेहमी माझ्या मनामध्ये होतं. संघर्षातून कसे वाट काढायची, या संघर्षावरती पाय ठेवून आपलं उच्च शिखर कसं पादाक्रांत करायचं, हे मला मुळात संघर्षातूनच जाणवत आलेलं आहे. मी त्याच्यातूनच वाट काढत गेलेलो. शिकत असताना आपल्याला माहिती आहे शिक्षकाची नोकरी करायची आहे, MSc तर झालाय, BEd तर झालाय, घरची परिस्थिती हालाकीची. 5 ते 10 लाख रुपये ज्या वेळेस मी नोकरीला लागलो तेव्हा रेट होते. पण आपल्याकडे कुठं पैसे एवढा, सर्वसामान्य कुटुंबातून आपण आलेलो. त्या कुटुंबातून येत असताना आपल्याकडे नाही ती भावना, परत पैसे नाहीत, विनानुदानित धोरण, शिक्षण क्षेत्रामध्ये आलेले अनेक बदल, ही विलासराव देशमुखांच्या काळापासून आलेले हे सगळे बदल आहेत. की विनानुदान धोरण, शिक्षकांना लागल्या 3 वर्ष त्याला पगारच नसते, नंतर काय परत चालू होतंय. पण हे तिथपर्यंत पोहोचण्याची मिळण्याची संधी, ही तिथपर्यंत जाण्याची संधी, असे बरेच दिवस मी संघर्ष करत होतो. आणि शासनाने आमच्या संस्थेला ग्रँट मिळालं. मग आता पुढे शिक्षकांना शालार्थ देण्याचा एक प्रश्न असतो. शालार्थ म्हणजे काय असतं की शिक्षकांना एक अकाउंट नंबर दिला जातो आणि त्या अकाउंटवरती पूर्ण राज्यात त्या अकाउंटवरती त्या शिक्षकाचा पगार जमा होतो. एका क्लिकवरती राज्यात दुसरी क्लिक मारली का ती प्रत्येकाच्या अकाउंटवरती जमा करण्यासाठी एक कोड दिला जातो, त्याला शालार्थ कोड असतो. तर हा शालार्थ कोड मिळवण्यासाठी जवळजवळ 40 ते 50 हजार शिक्षक असे झगडत होते. मग असे झगडत असताना ती नशीब माझ्याकडे पण आलं, माझा शालार्थ होत नव्हता. मग काय करायचं आता पुढं, तर मी संघर्ष करायचो, संघर्षातूनच आलेलो होतो, संघर्षाची जाणीव मला होती. त्यामुळं संघर्षच माझ्या रक्तामध्ये भिडला होता, त्यामुळे मी संघर्षच पुढे करत आहे. आणि या संघर्षातून जवळजवळ 49 दिवस पुणे या ठिकाणी 49 दिवस रात्रंदिवस मी 49 दिवस आंदोलन केलं, उपोषण केलं. जे आपले 10वी आणि 12वीचे जे बोर्ड आहे त्या बोर्डाच्या समोर 49 दिवस आंदोलन केल्यामुळं आणि मंत्रालय स्तरावरती जवळजवळ 23 दिवस आणि मंत्रालयामध्ये 23 दिवस आंदोलन केल्यामुळं मी महाराष्ट्र राज्यासाठी एकूण 4 GR की जे पूर्ण महाराष्ट्राला लागू पडतील असे 4 GR शिक्षण क्षेत्रामध्ये मी स्वतः काढले. आणि त्याचं श्रेय जवळजवळ 3000 ते 4000 शिक्षकांना शालार्थ देण्यासाठी मी ती कारवाई करण्यात आली. मग इतका संघर्ष झाल्यामुळे आपोआपच पूर्ण राज्यामधून मला फोन यायला लागलेले पाठव. आणि त्यामुळं आपोआप हे पुरस्कार कोणी शिफारस केलेली नाही, त्यामुळे त्यांना झालेला जो फायदा आहे कुठलाही 1 रुपया न देता ही शालार्थ मिळवण्यास, शालार्थ ही अशी बाब आहे की ज्या बाबेमध्ये जवळजवळ 5 ते 6 लाख रुपये आत्ताच्या घडीला द्यावे लागतात. कुठल्याही प्रकारची 1 रुपया लाच न देता शालार्थ ID 3000 ते 4000 शिक्षकांना मिळवून देण्याचं काम हे माझ्याकडून घडलं आहे. याची कुणी जरी दखल घेतली आणि पुरस्कार रूपी एक दान
पुरस्कार म्हणजे जबाबदारी वाटते, बाबा खरंच तुझं काम चांगलं आहे, अशा प्रकारची भावना मनामध्ये निर्माण झाली की बाबा आपलं कोणतरी दखल घेत आहे आणि आपण आलेल्या संघर्षातून आपल्या पासून काहीतरी कोणीतरी प्रेरणा घेईल ही हे एक भावना मनामध्ये निर्माण होतो. सोवाळी ग्रामस्थाच्या वतीनं माझा पूर्ण यथोच्च सत्कार केला, त्या सत्काराचा मी नेहमी ऋणी नाही. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.